गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार, भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करत नाही। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर ठाकरे जनादेश चोर आणि कफन चोर म्हणत फडणवीसांचा पलटवार। ठाकरेंच्या शिवसेनेचा महायुतीतल्या वादग्रस्त मंत्र्यांविरोधात जनाक्रोश, जुगाराचा डाव ते डान्स बारची नक्कल करत ठाकरेंच्या शिवसेनेनं डिवचलं। मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात तीव्र निषेध। मी ओरिजिनल, माझी कॉपी करणं उबाठाच्या बापालाही जमणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर। मत चोरी विरोधात इंडिया आघाडीचा एल्गार, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरील धडक मोर्चा पोलिसांनी संसदेजवळच अडवला। आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीची परवानगी, निदर्शनादरम्यान महिला खासदार बेशुद्ध। हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा, कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई, आतापर्यंत 32,000 रुपयांचा दंड वसूल, तर दादरसह गिरगावमध्ये 3 गुन्ह्यांची नोंद। कबुतरांसाठी हाती शस्त्र घेऊ अशी चिथावणी देणाऱ्या जैन मुनीवर मंत्री मंगल प्रभात लोढांची सौम्य प्रतिक्रिया, विधानाशी सहमत नाही एवढं बोलून लोढांनी बोलणं टाळलं। 15 ऑगस्टला मंत्री अदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान निर्णय, तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजनांना मान। ही यादी फक्त ध्वजारोहणासाठी, पालकमंत्री पदासाठी नाही। नाशिकमध्ये दादा भुसे आणि रायगडमध्ये गोगावले पालकमंत्री होतील असा अजूनही विश्वास मंत्री उदय सामंत ठाम। ठाण्याच्या भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडीची हत्या, 4 ते 5 अज्ञातांनी रात्री 11च्या सुमारास हल्ला केल्याची माहिती। पुणे विद्यापीठातील व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेविरोधात विद्यार्थी काँग्रेसचं आंदोलन, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रेरणेतून स्पर्धा आयोजित केल्याचं विद्यापीठाचं स्पष्टीकरण। आम्ही कुलगुरूंना वादविवाद स्पर्धेचं पत्रक देतो, मतांची चोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत का? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेवरून सुषमा अंधारेंची टीका। विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग होऊ नये, विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे, रोहित पवारांचं ट्विट। खोदकी विधानामुळे भास्कर जाधव यांच्यावर वादंग, माझ्यावर टीका करण्यासाठी भाजपनं ब्राह्मण संघाला पुढे केलं, मात्र मी कुणालाही घाबरणार नाही, माफी मागणार नाही, भास्कर जाधव वक्तव्यावर ठाम। मुंडे साहेबांच्या वारशासोबत संघर्ष आणि कटकारस्थानही माझ्या वाट्याला, वडिलांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भाऊ। लातूरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। अंगारकी चतुर्थीनिमित्त दादरच्या सिद्धिविनायक आणि पुण्यात दगडूशेठ हलवाई मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी, चतुर्थीनिमित्त मंदिरात आकर्षक सजावट। पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।